नमस्कार. आज दिनांक 12/7/2021 वार सोमवार. आपण EVSचा नेक्स्ट लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आज आपण हा लेसन शिकणार आहोत. ट्राय दिस. Ask the elder in your family to take you to a riverside or to a lake or a stream. Environmental balance म्हणजेच पर्यावरणाचे संतुलन. तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी जा. Make a list of all the living things you see there. If you do not know the names of any of the living things you see, make a note of them, describing their shape, color, sound, shelter, etc. Or draw their pictures. Count how many types of living things you see. Now repeat the activity near your house, in the school garden or in a field. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी जाल, जसं नदी, नाला, ओढा, तलाव, या ठिकाणी तुम्ही तिथे दिसणाऱ्या सजीवांची यादी करा. तेथील ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहीत नसतील त्यांची चित्रे काढून किंवा त्यांचा आकार, रंग, आवाज, निवारे म्हणजे राहण्याचे त्यांचे ठिकाण या विषयाचं निरीक्षण करून तुम्ही वहीत लिहायचे. प्राणी आणि वनस्पतीचे एकूण किती प्रकार दिसले ते मोजा. आता तुमच्या घराभोवती, शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात जाऊन हीच कृती तुम्ही पुन्हा करून ती सुद्धा तुमच्या वहीमध्ये नोंदवायची आहे. कॅन यू टेल? In the course of your observations, did you notice any sign of the presence of living things through the living things themselves were not seen? For example, did you notice any partly eaten fruits or shells, fallen further animal tracks, ducks dropping nets, cocoons, eggs, honeycombs, etc. म्हणजेच हे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत, पण ते तिथे होते किंवा येऊन गेले. अशा प्रकारचे त्यांच्या काही खुणांचे निरीक्षण तुम्ही केले का? उदाहरणार्थ, अर्धवट खाल्लेली फळे, शेंगा, गळलेली पिसे, पाऊलखुणा, शेंग, घरटी, कोश, अंडी, मधाचे पोळे इत्यादी. कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम? सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ॲट द प्लेस यू आर विजिटेड? डू यू थिंक you saw all the kind of living things that belong there? Did you see the same living things at various places or different ones? म्हणजेच तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते का? हे सगळ्या कृती तुम्हाला निरीक्षण करून आपल्या वहीत लिहायचे आहे. द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता.
त्यामधला आपण एक पार्ट बघूया पुढचा. Which one of the place you visited show greater biodiversity? तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली? To study the biodiversity of a place, scientists make a large number of observations. They make these observations in a different condition, such as day and night in the different season, etc. They use special devices to make observations of living things that are found at great height or at depth, as well as of microorganisms. Observation of scientists are brought together and studied again. Only when all such efforts are made over a long period of time can we be sure of the biodiversity of a place. म्हणजेच एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. दिनरात्र विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंद घेतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात. अनेक वैज्ञानिक केलेले निरीक्षण जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घ काळापर्यंत केले जातात. तेव्हा कुठे वैज्ञानिक एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते. पुढचा भाग आहे द एन्व्हायरमेंट. द सराउंडिंग and the conditions in those surroundings which affect the life of the organism, they are together known as their environment. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animals, etc. परिसर हा शब्द तुम्हाला माहिती आहे. शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश असतो. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स are dependent on each other. There is a lot of give or take or interactions between them. Environmental science studies these intersection. आपल्याला जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. इथे तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत. तुम्हाला आपल्या वहीमध्ये हे चित्र काढून यामधील निर्जीव आणि सजीव यांचे दोन भाग करायचे आहे. लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. तर आपण आज एन्व्हायरमेंटल बॅलेन्स, पर्यावरणाचे संतुलन कसे, त्यामध्ये एकमेकांवर अवलंबून असतात सजीव आणि निर्जीव, यातील आंतरक्रिया कसे आपण हे पाहिलेले आहे. हा सगळा लेसन तुम्ही वाचून बघायचा आहे. रीडिंग हे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर रीडिंग व्यवस्थित केलं आणि तुम्हाला
जर धडा व्यवस्थित समजला तर प्रश्न उत्तर लिहायला सोपे जाते. तर आपण याचा पुढील भाग पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.